सम्यक वाणीचे असे कल्याणकारी विश्लेषण ऐकून राजकुमार अभय अवाक झाला. प्रश्न विचारला होता या विश्वासाने की भगवान निरुत्तर होतील, ते संकोचतील, प्रश्नोत्तरांची टाळाटाळ करतील. त्यांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी होई. होय म्हटले तरी मान खाली, नाही म्हटले तरी मान खाली. परंतु झाले मात्र अगदी नेमके विपरीत. भगवानांनी असे धर्ममय उत्तर दिले की ते ऐकून अभय राजकुमाराचे मन सुखद आश्चर्याने तुडुंब भरून गेले. आपले वडील बिंबिसार व इतर नातेवाईकांकडून तथागत भगवान बुद्ध यांचे गुणगान प्रशंसा ऐकली होती. भगवानांच्या विषयी हलक्या दर्जाची टीकाही ऐकली होती, ती विरोधकांकडून. परंतु आज जे काही त्याने प्रत्यक्ष पाहिले ऐकले त्यामुळे वास्तवता अधिक स्पष्ट झाली. भगवानांच्या करुणा भरल्या प्रज्ञेने अभयच्या मनातील सारी कलुषितता निघून गेली. भगवानांच्या विषयी असीम श्रद्धा जागली. धर्माचा व्यावहारिक पक्ष स्पष्टपणे लक्षात आला. नेहमी सत्य आणि कल्याणकारी वाणीच बोलली पाहिजे, मग ती कोमल असो वा कठोर, मनोनुकूल असो वा प्रतिकूल असो. वाणीचा हाच धर्म आहे, जी शुद्ध आहे, सर्वजन कल्याणकारी आहे, सर्वमांगल्य करीत आहे. अशी कल्याणी वाणी सगळ्या देशकाळात एक सारखीच शिव असते, शुभ व मांगलिक असते. विप्रशी साधक जेव्हा साधनेमध्ये परिपक्व होऊ लागतो तेव्हा त्याच्या ही गोष्ट चांगलीच लक्षात येते की जेव्हा जेव्हा दुसऱ्याचे अनहित करण्याची भाषा बोलावी लागते तेव्हा प्रथम आपले मन मलिन करावे लागते, ज्यामुळे प्रथम आपलेच अहित अकल्याण होत असते, तात्काळ परिणाम होतो. अशीच जेव्हा जेव्हा दुसऱ्यांसाठी हितकारक बोलावे लागते तेव्हा आपले मन करुणेने भरावे लागते. त्यामुळे आपले स्वतःचे हित तर प्रत्यक्षात होतेच, तात्काळ होते. अशा सम्यक वाणीने इतरांसमवेत आपलेही कल्याण होते. गंभीर विपश्वी साधक ही गोष्ट चांगल्या रीतीने समजतो की वाणी नेहमी कल्याणकारी असावी, मंगलमय, कुशलकारिणी व परोपकारिणी असावी, धर्ममयी असावी, अधमर्यमयी नसावी, सत्यमयी असावी, असत्यमयी नसावी. प्रिय बोलावे, अप्रिय बोलू नये. वाणीचा हाच सदुपयोग आहे. अशी वाणीच सुभाषित असते. परंतु जर कुणी असमंजस व्यक्ती मृदू भाषा समजू शकली नाही, कठोर भाषेचीच त्याला सवय असेल तर त्याच्यासाठी कधी कधी कठोर भाषेचा उपयोग करावा लागतो. तेव्हा प्रथम आपण विपश्यनेद्वारे आपले अंतरंग तपासून पहावे की या व्यक्तीविषयी आपल्या मनात क्रोध किंवा द्वेष तर जागृत झाला नाही ना, मनाचा समतोल तर टळला नाही ना, समता गेली नाही ना, हेही पहावे की या व्यक्तीविषयी मनात प्रेमच आहे ना, करुणा आहे ना. आणि हे आढळले तरच कठोर शब्दांचा वापर करावा. हे जाणून की या व्यक्तीला फक्त कठोर भाषाच समजते, पण त्या कठोर शब्दात नावाला सुद्धा कटुता नसावी, दुर्भावनेचा लवलेशही नसावा. ज्याप्रमाणे अनुभवी डॉक्टर फोडावर शस्त्र चालवून शस्त्रक्रिया करतो पण त्याच्या मनात कटुता असत नाही, रोग्याच्या आरोग्याची मंगल कामनाच असते. तद्वतच शब्द भले कठोर असोत पण मनात कल्याण भावनाच असावी, तेव्हा तो वाणीचा सदुपयोगच असतो. वाणीचा सदुपयोग ही कल्याणाची चावी असते. भवतु सब मंगल. साधु 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 साधु.